आणि आता बातमी 1600 कोटींच्या विक्री कर घोटाळ्याची। कर चुकवेगिरीला आळा बसावा यासाठी सुरू झाली वॅट प्रणाली। मात्र राज्यातल्या व्यापाऱ्यांनी इथे सुद्धा सरकारला चुना लावला। राज्यातल्या 2000 पेक्षा जास्त व्यापाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा कर बुडवलाय। राज्यातल्या व्यापाऱ्यांनी सुरू केलेल्या विक्रीवर घोटाळ्याबाबतीत आता सरकारला जाग आलीये। व्यापाऱ्यांनी तब्बल 1600 कोटींचा कर चुकवल्याची माहिती सरकारनेच विधिमंडळात दिलीये। राज्यभरात 2060 व्यापाऱ्यांनी विक्रीकर विभागाकडे जी देयके सादर केली ती खोटी असल्याचं आता विक्रीकर विभागाच्या लक्षात आलंय। प्रामुख्याने सांगली आणि या परिसरातले हे व्यापारी आहेत ज्यांना नोटीस सरकारकडे दिलेल्या आहेत। माझी खात्री आहे की 1600 कोटीचा हवालाचा घोटाळा करणारा व्यापारी हा तिथल्या अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय करू शकत नाहीत। ते अधिकारी याच्यामध्ये आहेत, ह्याच्यामध्ये राजकीय पुढारी पण आहेत। सरकारला नाव माहिती आहे, खोटं कोणी केलं तेही माहिती आहे, पण सरकार आणि मंत्री तीन मंत्री त्या सांगलीतले आहेत, जयंत पाटील, आर आबा, पतंगराव कदम, हे चालढकल करण्याचा प्रयत्न करतायत, यांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत असं अनेक वेळा मनात शंका आहे। विक्री कर म्हणजेच सेल्स टॅक्स। सरकारच्या तिजोरीतला मोठा वाटा याच करातून येतो। व्यापाऱ्यांकडून येणारा हा कर जितका जास्त तितकी राज्याची तिजोरी मजबूत। देशातील विक्री कर वसूल करण्याची 50 वर्ष जुनी पद्धत बदलली जेव्हा एप्रिल 2005 पासून महाराष्ट्र सरकारने व्हॅट म्हणजेच मूल्यवर्धित कर प्रणाली सुरू केली। या प्रणालीच्या आधारे कर वसुलीत सुसूत्रता येईल आणि कर वसुलीचे प्रमाण वाढेल अशी सरकारची अपेक्षा होती। मात्र कराची खोटी विवरणपत्र सादर करून व्यापाऱ्यांनी सरकारला 1600 कोटींचा गंडा घातलाय। त्यांनी जो कर चुकीगिरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो काही कोटींमध्ये आहे, परंतु त्याच्यामध्ये काही नोटिसेस बजावल्यानंतर काही लोकांकडून रिकव्हरी पण करण्यात आलेली आहे, काही लोकांना अटक करण्यात आलेली आहे आणि काही लोकांवरती प्रोसिडिंग सुरू आहेत। परंतु एक निश्चित झालेलं आहे की इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटच्या माध्यमातून आता आपल्याला नव्याने अनेक बाबी समोर यायला लागलेल्या आहे आणि ह्याच्यातून निश्चित स्वरूपात एक शिस्त सर्व व्यापाऱ्यांमध्ये लागेल की जे काही व्यवहार आपण करू त्या व्यवहाराला आपल्याला सेल टॅक्स भरावाच लागणार आहे। शासनाने या सगळ्या व्यापाऱ्यांना नोटिसेस पाठवल्या, त्यातून आतापर्यंत 224 व्यापाऱ्यांकडून दंड वसूल केला आणि 629 कोटी रुपये तिजोरीत आले। व्यापारी लोक ज्या वेळेस भ्रष्टाचार करतात किंवा गैरकृत्य करतात त्यावेळी प्रशासन किंवा राजकीय नेते कुठे ना कुठेतरी त्यांच्या मदतीला असतात असं म्हटलं जातं। एवढ्या मोठ्या भ्रष्टाचारामध्ये जर शासन कालांतराने जागं होत असेल तर कारवाई कधी करणार हा प्रश्न कायम उपस्थित राहतो। नव्या संगणकीय प्रणालीमुळे राज्यात येत्या काळात अशी कर चुकवेगिरी होणार नाही असा दावा अर्थराज्यमंत्र्यांनी केलाय। मात्र कर्जाच्या ओझ्याने त्रस्त असलेल्या राज्यात कर वसुलीत इतका ढिसाळपणा महिनोन्महिने कसा सहन केला जातो हा प्रश्न मात्र शिल्लक राहतो। सागर कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई। आणखीन एक विक्री कर घोटाळा। वळूयात पुढच्या बातमीकडे।